सुंदर असा व्ह्यू. आपण चाललेलो आहोत अंदोले महाराजांचा मठ पाहण्यासाठी. आज डोंगराच्या पलीकडे आहे. आपण रस्त्याने थोडीशी ब्लॉगिंग आणि निसर्ग सौंदर्य बघत जाणार आहोत. तसे टू माय व्हिडिओ ब्लॉग गाडीवरती पण जात असताना सगळं करू शकतो. काही सगळं हिरवं निसर्ग आपलं चाललेलं आहे व्यवस्थितरित्या. आपलं गाड्यांची ओरचळ वगैरे चालू पण आहे. पाचशे 2 वाजलेलं असताना एकदम निसर्ग सुंदर असं चाललेलं असताना आपण बघू शकता. या ठिकाणी सूर्य पूर्ण माथ्यावरती आपल्याला आलेला आहे. ढगांचं पूर्ण लादी असं वाछलेलं आपल्याला बघू शकतो. पूर्ण निसर्ग एकही झाड जमून असं रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणार नाही. थोडासा दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे मानखटाव त्या साईडला आहे. आता आपण आलेलो आहे त्या मठामध्ये. बघू शकता हा मठ एक्झॅक्टली मला सुद्धा माहीत नाही किती एकरमध्ये आहे, पण असं म्हणतात की बाबा पूर्ण तो एकदम 60-65 एकरमध्ये तो बसलेला आहे. तिथून खेडेगावातून बाहेरून आलेले सगळे असतात, जे आपल्याला लाईन दिसते तिथून आपल्या दर्शनाला जायचं असतं. या ठिकाणी हा त्याने आपलं सभामंडप असतं ते केलेलं आहे. आणि आता बघू शकता एकदम प्रसन्न वाटतंय ते, शांत वगैरे इकडे पाण्याचं हातपाय धुण्यासाठी पिण्याचं पाणी आहे. त्या साईडला ऑफिस आहे तिकडे समोर त्या साईडला. आणि हा पूर्ण परिसर एकदम शांत असं. तुम्ही केव्हाही तिकडे जावा, कितीही माणसं असू द्या तरी तुम्हाला इकडे शांत वातावरण पाहायला मिळते. किती एकर मध्ये आहे रे? इट्स अप्रॉक्स 50 एकर. 50 एकर 50 एकर में सब बांधा. या साईडला कोटी घरोघर ऑफिस आहे. इथे श्रींचे तीर्थ आणि श्रींचा प्रसाद वगैरे त्या भेटीला असतो. दर्शन करता या साईडला इकडे त्यांनी भले मोठी रांग असं म्हणजे बॅरिकेड्स लावलेले आहेत. ह्या साईडून तरी दर्शनाला जायचं असतं. तुम्ही बघू शकता जी आपण स्टार्टिंगपासून बघितली इथून मेन एंट्रन्स आहे. पण एवढी मोठी भली मोठी रांग असते दर गुरुवारी. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही असं ऑफ सीझनला किंवा ऑड दिवशी तुम्ही येऊन करू शकता. राहण्याची पण व्यवस्था इकडे खूप अशी व्यवस्था आहे. इथे जवळपास आम्ही मोजले त्याप्रमाणे 800 खोल्या आहेत, पण किंबहुना त्यापेक्षा जास्तही खोल्या इथे राहण्यासाठी असतील. त्यांचे अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यांचं बुकिंग करून तुम्ही राहण्यासाठी सुद्धा इथे येऊ शकता. हे समोर जे आपल्याला दिसतंय ते राहण्याचे ठिकाण आहेत. तुम्ही बघू शकता किती प्रमाणात आहे ते, आणि एकदम तर पूर्ण शांतता असते. तुम्ही इथे मेडिटेशन किंवा विपश्यना नाही, पण मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही इथे येऊन बसू शकता. जे आपला पूर्ण समोरचा परिसर दिसतोय तो संपूर्ण रूम्स आहेत. त्यांना असं निवास अशी नावं दिलेली आहेत. रामनंद निवास असतील किंवा दुसरी नावं असतील ती तुम्हाला सांगण्यात येतील. ब्रह्मचर्य सदन निवास वगैरे अशी भरपूर नावं आहेत. प्रत्येकाच्या सगळ्या दिसतात त्या सगळ्या रूम्स आहेत. आपल्याला ऑनलाईन बुकिंग तिथे गेल्यासुद्धा आपल्याला रूम्स अवेलेबल भेटतील. त्याच्यासाठी तुम्ही अवश्य मठाला भेट द्या. इकडे गोशाला आहेत, ते तुम्हाला मी पुढे दाखवतो. आता आपण मठाच्या मागील बाजूस आलेलो आहोत आणि तुम्हाला आम्ही गोशाला पशुपालन इथे दाखवत आहोत. आता या ठिकाणी गोशाल्यांचं संवर्धन इथं केलं जातं, ते तुम्ही बघू शकता ना, बघू शकता. ही बघा आपली गोशाला. इथे आता प्राणी आहेत, त्याचं व्यवस्थित त्यांनी संगोपन केलेलं आहे. निगा राखलेलं आहे आणि स्वच्छता बघू शकता तुम्ही. इथल्या कुठल्या परिसरामध्ये तुम्ही जावा तुम्हाला स्वच्छ असे सुंदर असं भेटेल. तुम्ही अवश्य गोशालेला किंवा पूर्ण मठाला भेट द्या. एकदम मन शांत होईल. बघू शकता तुम्ही गोशालेतील तुम्ही हे इथं काय सूचना आहेत त्या बघू शकता. पालन इथं बाहेर जास्त कोण आलो नाही तर, पण पर्यटक बघण्यासाठी लांब बघण्यासाठी येतात. आता आपण पुन्हा एकदा निघालो आपल्या घरच्या परतीच्या प्रवासासाठी. दिवसभर थकून मोकळं प्रतिसाद दुपारी आपण निघालो होतो 12 वाजता. जवळजवळ 4:30-5 सूर्य मावळायला आलेला आहे, तुम्ही समोर बघू शकता. आणि निसर्गाचा मोहक असा सुंदर असा स्वाद आणि आश्चर्य घेऊन आपण निघालेलो आहोत आपल्या घरच्या वाटेला. पुन्हा आपण येऊ याकडे गोंदवले मठाकडे. त्यावेळेस तुम्हाला लातील श्रींचे दर्शन आणि तिथलं ऑफिस स्टाफ आणि तिथे साधना करणारं कीर्तन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी तुम्ही माझा ब्लॉग पूर्णपणे बघत राहा आणि असंच निसर्गरम्य फिरत राहा, मजा घेत राहा. आठवड्यातून तुम्ही कामाचे किती दिवस काम केले तरी तुम्ही शेवटीचा 31 दिवस तुम्हाला हा फिरण्यासाठी ठेवावा लागेल.
आणि तुमचं मन प्रसन्न नवीन असेल वेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरत राहा आणि फिरण्याचा प्रयत्न करत राहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजून काही तुम्हाला याच्यामध्ये जर अपडेट्स हवे होतील कसा ब्लॉग बनावा ते खाली तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा याच्यामध्ये मेसेज करून तुम्ही मला सांगू शकता. तुमचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहू द्या. थँक्यू सो मच. उलट्यापासून व्हिडिओ काढायचा कसं असेल. आता कुठे रोड इकडे ठेव फोन, गाडी चालू दे. चालव की तू पडेल